आपण नॉन लिनियर टू लिनियरचं हे दुसरं गणित सोडवून देतोय. आता मला एका विद्यार्थ्यांनी कमेंट्स केली की मॅडम मला x प्लस वाय एक्स मायनस वाय दुसरं गणित मी सोडवून देते. सगळ्यांनी काळजीपूर्वक लेक्चर बघायचंय. चला आता कसं सोडवायचं एकदम स्लो स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला समजून सांगते. ह्या टाइपचं कोणतंही गणित सोडवलं तर तुम्हाला नक्की सुटणार आहे. आणि हे गणित IMP का तर तुम्हाला बोर्डाच्या किंवा इतर कोणत्याही परीक्षेला सेमिस्टर युनिट वगैरे ह्या एक्झामला तुम्हाला असली गणित विचारू शकते. त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित गणित सॉल्व्ह करायचे. आता आपल्याला दिले नॉन लिनियर मध्ये म्हणजे नॉन लिनियरचं लिनियर मध्ये रूपांतर करायचं आपल्याला आणि मग हे गणित सोडवायचे. म्हणजे देताना आपल्याला हे नॉन लिनियर मध्ये दिले आणि आपल्याला ह्याचं लिनियर करून सॉल्व्ह करायचे. चला आता कसं आहे बघा. आधी सुरुवातीला आपण काय करू हे जे कॉमन पॉइंट आहेत कॉमन छेदस्थानी ज्या गोष्टी कॉमन आहेत त्या गोष्टींसाठी आपल्याला काहीतरी पुट करायचे म्हणजे कोणतं तरी दुसरं व्हेरिएबल पुट करायचे. मग आता दोन्ही हे तुम्ही आधी पाहायचे म्हणजे इथे x मायनस वाय आहे की नाही इकडे x मायनस वाय आहे का बघायचे. इकडे x प्लस वाय आहे की नाही इकडे x प्लस वाय आहे का बघायचे. का तर तुम्हाला जर दोन्ही भागात कॉमन पार्ट असेल तरच तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी पुट करू शकता. मग आता आपण काय करू चार बाजूला काढू. इथं काय राहिलं रे एक छेद x मायनस वाय प्लस इथं एक बाजूला काढले इथं काय राहिले रे एक छेद x प्लस वाय इज इक्वल टू 3. मला इक्वेशन नंबर 1 नाव द्यायचं. माझं नॉन लिनियर टू लिनियरचं आणखीन एक गणित झालेलं आहे ते सर्वांनी पाठीमागचं पण गणित पाहायचंय. बघा आता ही दुसरी इक्वेशन दोन बाजूला घेतलं इथं काय राहिलं रे एक छेद x मायनस वाय मायनस इथं 3 बाजूला घेतलं काय राहिलं रे एक छेद x प्लस वाय इज इक्वल टू 5. मला इक्वेशन नंबर 2 लिहायचं. हे अशाच पद्धतीने सोडवायचं म्हणजे तुम्हाला कशासाठी काय पुट करायचं हे तुम्हाला समजून जाते. आता मला सांगा ह्याच्यामध्ये एक छेद x मायनस वाय आणि ह्याच्यामध्ये एक छेद x मायनस वाय तुम्हाला कॉमन दिसतंय बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं दोन्ही ठिकाणी काहीतरी कॉमन आहे मग तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी एक व्हेरिएबल पुट करू शकता. इथं पण एक छेद x प्लस वाय आणि इथं पण एक छेद x प्लस वाय कॉमन आहे म्हणजे सारखं आहे म्हणजे तुम्ही त्याच्यासाठी पण काहीतरी पुट करू शकता. मग खाली वाक्य लिहायचं पुट एक छेद x मायनस वाय इज इक्वल टू m अँड एक छेद x प्लस वाय इज इक्वल टू n. कोणत्या इक्वेशन मध्ये 1 आणि 2 मध्ये तुम्ही हे पुट करायचं. चला मग बघा तुम्हाला दिसतंय का इथं 4 आहे असं. मला सांगा ह्याच्यासाठी काय पुट करू शकतो आपण m म्हणजे इथं एक छेद x वजा y ह्याच्यासाठी तुम्ही m ठेवू शकता प्लस हे 1 आहे असं ही एक छेद x प्लस वाय त्याच्यासाठी काय ठेवू शकता n बरोबर 3. मला पुढचं इक्वेशन नाव द्यायचं 3 बरोबर आहे. आता पुढं हे दुसरे इक्वेशन हे 2 आहे असं हे एक छेद x वजा y त्याच्यासाठी तुम्ही काय ठेवू शकता m मायनस हे 3 आहे असं एक छेद x प्लस वाय त्याच्यासाठी काय ठेवू शकता n वर 5. इक्वेशन नंबर 4. आता बाळांनो ही दोन जी इक्वेशन तुम्हाला दिसतात की नाही 4m प्लस 1n इज इक्वल टू 3 2m मायनस 3n इज इक्वल टू 5 ही आपल्याला लिनियर इक्वेशन भेटले. आता लिनियर इक्वेशन भेटले की आपल्याला सोडवायला खूप सोपं आहे. म्हणजे आधी आपल्याला नॉन लिनियरचं ही जी नॉन लिनियर आहे ह्या नॉन लिनियरचं आपण लिनियर मध्ये रूपांतर केलं आणि आता आपल्याला त्याचं किमती काढायचे म्हणजे x आणि y च्या फायनल किमती काढायचे पण त्याच्यासाठी आधी आपल्याला m आणि n च्या किमती काढाव्या लागतील. मग आता बाळांनो काय करावं लागेल आता ऍट अ टाइम आपण m आणि n च्या दोन्हीच्या किमती तर आपण कधीच काढू शकत नाही एकाच वेळेस. कोणतं तरी एक व्हेरिएबल आपल्याला कॅन्सल करावं लागते आणि एक व्हेरिएबलची आपण किंमत काढू शकतो. मग आता इथं m घालवायचं का n घालवायचं हे तुम्ही ठरवायचं. तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला कोणतं व्हेरिएबल कॅन्सल करायचे. तुम्हाला जर n घालवायचं असेल तर तुम्ही इथं 3 आहे म्हणजे तुम्हाला इथं 3 आणावं लागेल बरोबर आहे. जर तुम्हाला m घालवायचं असेल तर इथं 4 आहे मग इथं तुम्हाला 4 आणावं लागेल. म्हणजे दोन्हीतलं तुम्ही कोणतंही व्हेरिएबल घालवू शकता तुमच्या इच्छेने. मग आपण n घालू इथं 3 आहे
इथं 3 आणण्यासाठी ह्या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने. म्हणजे इक्वेशन 3 ला आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने. कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 3 ने. चला आपण करून घेऊयात 3 ने मल्टिप्लाय. 3 ने मल्टिप्लाय करून घेऊयात. आता खाली वाक्य लिहायचं, मल्टिप्लाय इक्वेशन 3 बाय, म्हणजे ह्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय, 3/3 म्हणजे 3 ला 3 ने मल्टिप्लाय करू. आता इथं 3 ने मल्टिप्लाय केलं ह्या इक्वेशनला, इथं 3 ने केलं 4 त्रिक 12m, इथं 3 ने मल्टिप्लाय केलं 3n, इथं 3 ने मल्टिप्लाय केलं 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, बरोबर आहे. आता हे आपल्याला पुढचं इक्वेशन भेटलं, ह्याला इक्वेशन नंबर 5 नाव द्यायचं. दिले इक्वेशन नंबर 5. आता ज्याच्या खाली अंडरलाईन म्हणजे ज्याला आपण मल्टिप्लाय केले ना ती इक्वेशन आता घ्यायचं नाही. जी राहिलेली 2 इक्वेशन आहे ना त्या 2 इक्वेशनचा विचार करायचा. आता आपण इथं 3n आणि 3n हे सारखं केलंय, म्हणजे वजा 3n अधिक 3n हे दोन्ही कॅन्सल करायचं ठरवलं आणि इथं सेम चिन्ह सेम कोइफिशियंट आणलं. आता मॅडम ह्या 2 इक्वेशनची ऍडिशन का सबट्रॅक्शन करायची? बघा अजून एकदा मी समजून सांगते. जर जे घालवायचंय की नाही आपल्याला व्हेरिएबल, त्या व्हेरिएबलला जर कोइफिशियंटला जर दोन्हीकडे एक ठिकाणी प्लस एक ठिकाणी मायनस असेल तर त्याची बेरीज करायची. काय करायची? बेरीज. म्हणजे तिथं जर अपोजिट चिन्ह असतील, एका ठिकाणी प्लस एका ठिकाणी मायनस, तर त्याची बेरीज करायची. काय करायची? बेरीज. आणि जर समजा इथं पण 3n वजा 3n, इथं पण वजा 3n, म्हणजे दोन्ही ठिकाणी मायनस मायनस चिन्ह असेल किंवा 3n प्लस 3n, म्हणजे इथं पण प्लस 3n इथं पण प्लस 3n, म्हणजे दोन्ही ठिकाणी जर सारखी चिन्ह असतील तर त्यांची वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी. म्हणजे जर वेगळी चिन्ह असतील, एका ठिकाणी प्लस आणि एका ठिकाणी मायनस, तर त्या 2 इक्वेशनची काय करायची? बेरीज. आणि दोन्ही ठिकाणी सेम चिन्ह असतील, मायनस मायनस किंवा प्लस प्लस, तर त्या इक्वेशनची तुम्ही काय करायची? वजाबाकी. काय करायची? वजाबाकी. ह्या गोष्टी सगळ्यांनी क्लिअर ठेवायच्या. ह्या खूप गोष्टी महत्वाच्या. बारीक बारीक गोष्टी जर गणितातल्या समजल्या तर गणित सोपं जाते सोडवायला. मग आता मला सांगा ह्या 2 इक्वेशनची इथं काय करायची? इथे एका ठिकाणी मायनस आणि एका ठिकाणी प्लस आहे, म्हणजे 2 इक्वेशनची ऍडिशन करायची. ऍड इक्वेशन 4 and 5. चला 4 आणि 5 चं ऍडिशन करू. 12m अधिक 3n बरोबर 9 अधिक 2m वजा 3n बरोबर 5. बेरीज करताना हे 3n 3n प्लस मायनस कॅन्सल झालं. 12 आणि 2 किती झालं? 14m. 9 आणि 5 किती झालं? 14. हे 14 गुणाकारात आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे? भागाकारात. 14 एके 14, म्हणजे m ची किंमत किती आली रे? 1. किती आली? 1. आता m मिळालं, मग आता n पण आपल्याला काढणं गरजेचं आहे. बघा आपण n काढू. m ची किंमत पुट करू. पुट m इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करू शकतात, 3 4 5. मग आपण 3 मध्ये पुट करू. चला 3 इक्वेशन काय? 4m प्लस 1n इज इक्वल टू 3. सॉरी. चला m ची किंमत आपण 1 ठेवूयात. 4 1 जा 4. हे प्लस आहे 4, इकडे गेल्यावर काय होणार आहे? मायनस. बरोबर आहे. हे 1n आहे असं. 3 मायनस 4. आता एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण ह्या बाजूची कोणतीही संख्या तिकडे पलीकडे नेतोय, म्हणजे आपण इथं 4 आता इकडे नेलं तर काय करायचं? काय करतात माहितीये का? 1 म्हणजे 4 ही मोठी की नाही, म्हणून 1n बरोबर 4 मायनस 3 असं करते. हे रॉंग आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादी कोणतीही संख्या इकडून पलीकडे नेतोय त्यावेळेस ती संख्या ह्या संख्येच्या पुढेच लिहायची, मग ती लहान असो किंवा मोठी असो. मग n इज इक्वल टू 4 मधून 3 गेले 1 राहिलं, मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस. म्हणजे आपल्याला m आणि n ची किंमत भेटली. m ची किंमत किती भेटली? 1. n ची किंमत किती भेटली? -1. आपल्या इथं उत्तर संपलं का रे? नाही. आपलं फायनल आन्सर काय? x आणि y ची किंमत काढणं. आता आपल्या इक्वेशन मध्ये x आणि y दिले मूळ इक्वेशन मध्ये.
आपण त्याच्याऐवजी यम आणि एन ठेवले, मग यम आणि एनच्या किमती आपल्याला भेटल्या. आता आपल्याला कशाची किमती काढायच्या त्या एक्स आणि वायच्या. मग आपण वी नो दॅट, आपल्याला माहित आहे, वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला, 1/x वजा वाय बरोबर यम आणि 1/x प्लस वाय बरोबर एन. हे आपण पुट केलेलं इथं, बरोबर आहे की नाही. मग आता आपल्याला त्याच्या किमती काढाव्या लागतील. मग आता आपल्याला माहित आहे यम ची किंमत किती भेटली, 1/x वजा वाय बरोबर यम ची किंमत किती भेटली 1. हे काय नाही म्हणजे किती असते रे 1. ह्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, नेहमी तसंच करायचं बरं का. क्रॉस मल्टिप्लिकेशन, ह्याने याला गुणलं ह्याने आलं, ह्याने याला गुणलं किती आलं, x वजा y बरोबर ह्याने याला गुणलं किती आलं 1. आता एक इक्वेशनच भेटलं का, तर इथं तुम्ही x आणि y एकत्र आहे, जिथं जर संख्या असली असती तर तुम्ही x ची किंमत डायरेक्ट काढू शकला असता, पण इथं x आणि y हे दोन्ही व्हेरिएबल आहे, त्यामुळे हे अजून एक नवीन इक्वेशन भेटलं, ज्याला तुम्ही पुढचं नाव देऊ शकता 6 इक्वेशन. किती नंबरचं इक्वेशन 6. आता आपल्याला 1/x प्लस वाय ची किंमत आपल्याला माहिती आहे, n ची किंमत माहिती आहे काय रे, वजा 1 भागिले 1, बरोबर आहे. ह्यांचं पण क्रॉस मल्टिप्लिकेशनच करायचं, ह्याने ह्याला गुणलं वजा 1 x प्लस वाय, 1 असलं असतं तर काय हरकत नव्हती, तुम्ही डायरेक्ट असता, पण वजा 1 असल्यामुळे बाळा वजा 1 लिहिणं भाग पडलं का, तर तुम्हाला वजा 1 हे खूप मॅटर करते का, तर वजा 1 साठी तुम्ही चिन्ह बदलते, म्हणजे वजा 1 एवढे इम्पॉर्टंट आहे की तो सगळं बदलू शकतो. मग ज्यावेळेस बाहेर वजा चिन्ह असते ना, त्यावेळेस आतली चिन्ह सगळी बदलते. हे गोष्ट सगळ्यांनी पक्की लक्षात ठेवायची. ज्यावेळेस बाहेर वजा चिन्ह असते त्यावेळेस आतली चिन्ह सगळे बदलते. म्हणजे इथं x ला प्लस आहे की नाही, मग त्या x प्लसचं काय होणार, मायनस होणार, या प्लसचं काय होणार, मायनस. जे वजा x वजा y बरोबर 1, इक्वेशन नंबर 7 भेटलं. आता बाळांनो ज्यावेळेस आपण ही गणित सोडवलं त्यावेळेस आपल्याला नवीन 2 इक्वेशन भेटली. कोणती इक्वेशन भेटली, x मायनस वाय बरोबर 1 आणि वजा x वजा y बरोबर 1. एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस शेवटचे आपल्याला 2 इक्वेशन भेटतात की नाही, त्या 2 इक्वेशनची डोळं झाकून बेरीज करायची. म्हणजे तिथं बघत बसायचं नाही की त्याची काय करावी, बेरीज का वजाबाकी. म्हणजे ही जी 2 इक्वेशन भेटलेत ना, त्या 2 इक्वेशनची ऍडिशन करायची नेहमी. काय करायची, ऍडिशन. मग तुम्ही काय म्हणणार, ऍड इक्वेशन 6 and 7. 6 आणि 7 चे ऍडिशन, मग 6 काय रे, x वजा y बरोबर 1. 7 काय रे, वजा x वजा y बरोबर 1. त्यांची ऍडिशन करायची, ही वजा x आहे, बरोबर आहे की नाही. म्हणजे इथं आपल्याला वजा x आहे, हे वजा चिन्ह कुणासाठी आहे, ह्याच्यासाठी वजा, आणि क्वेश्चन मधलं प्लस. ह्यांची बेरीज करतो, हे काय नाही म्हणजे प्लस असते, प्लस मायनस कॅन्सल झालं, हे मायनस मायनस काय झालं रे, बेरीज. 1 आणि 1 किती झालं रे, 2y, आणि मायनस चिन्ह इथं द्यावं लागेल तुम्हाला. दोन्ही ठिकाणी मायनस असेल तर मायनस चिन्ह देऊन टाकायचं. आपण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, पण वजा 1 आणि वजा दोन्हीकडे वजा वजा चिन्ह आहे, दोन्ही संख्या सेम आहे, त्यामुळे वजा चिन्ह वजा, दोन्ही संख्या जर सारख्या असतील तर वजा चिन्ह देऊन टाकायचं, दोन्हीला वजा असेल तर. 1 आणि 1 2, हे 2 आहे, तिकडे गेल्यावर तिकडे गुणा करा, तिकडे गेल्यावर भागा करा, 1 1 1, आणि आपली y ची किंमत किती आली रे, वजा 1. किती आली, वजा 1. आपण सोडवून y ची किंमत काढली. आता आपल्याला x ची किंमत काढणं गरजेचं आहे का, तर x काढल्याशिवाय आपलं उत्तरच कंप्लीट किंवा क्वेश्चनच पूर्ण होत नाही. पुट y इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 6 किंवा 7 मध्ये कुठेही ठेवू शकता, आपण 6 मध्ये ठेवूया. 6 इक्वेशन काय, x मायनस वाय बरोबर 1. आता y ची किंमत वजा 1 म्हणजे जिथं y दिसतंय ना तिथं काय करायचं, वजा 1 ठेवायचं, बरोबर आहे. हे खूप चिन्हांचा खूप घोळ होतोय, चिन्ह मी वारंवार तिथं सांगते कसं काय करायचं ते बघा. ज्यावेळेस जवळ जवळ वजा वजा येतं ना त्याचं अधिक होतंय, काय होतंय, अधिक. आता वजा वजा इथं अधिक झालं आणि इथलं 1, आता हे 1 प्लस 1 तिकडे गेल्यावर काय झालं रे, मायनस झालं. मग 1 मधून 1 गेले किती राहिलं रे, 0 राहिलं. काय राहिलं, 0. म्हणजे आपल्याला x ची किंमत किती मिळाली रे, 0. x इज इक्वल टू 0 आणि y ची किंमत किती भेटली रे, -1. किती भेटली, -1.
-1 is the solution of given इक्वेशन. तुम्ही हे वाक्य लिहायला विसरायचं नाही. सर्वांनी वाक्य शेवटी खाली लिहायचं म्हणजे लिहायचं. x ची किंमत 0 आली आणि y ची किंमत -1 आली. आता कुणाला जर वाटलं असेल मॅडम ही माझं उत्तर बरोबर आहे का नाही ते तुम्ही कसं कळणार? क्रॉस चेक करू शकता. क्रॉस चेक म्हणजे तुम्ही काय करणार, ही 6 किंवा 7 किंवा 1 किंवा 2 जिथे जिथे x y आहे की नाही तिथे तिथे तुम्ही ही किंमत ठेवू शकता x आणि y ची. तुम्हाला मी क्रॉस चेक सुद्धा करून दाखवते बघा. आता इथं क्रॉस चेक करते. इथं x वजा y बरोबर 1. x ची किंमत किती आहे 0 वजा y ची किंमत किती आहे -1. आता दोन्ही ठिकाणी जर एक आलं तर आपलं उत्तर आहे बरोबर आहे म्हणायचं. वजा वजा काय झालं अधिक 1 बरोबर 1. म्हणजे दोन्ही बाजूला जर सेम संख्या आली तर आपलं गणित बरोबर आहे म्हणायचं. म्हणजे आपले जी x आणि y च्या किमती काढल्यात ती बरोबर आहे. म्हणजे तुम्ही क्रॉस चेक सुद्धा लगेच करू शकता. आपलं उत्तर बरोबर आहे का नाही लगेच बघू शकता. ज्या वेळेस तुम्ही गणित सोडवताय बोर्डाला सुद्धा लगेच तुम्ही क्रॉस चेक करून बघू शकता की माझं उत्तर मी काढलेले x आणि y च्या किमती बरोबर आहेत का ते. त्यामुळं तुम्हाला क्रॉस चेकची सुद्धा गरज पडली तर तुम्ही करू शकता. चला, माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन नवीन असे व्हिडिओ टाकते